असे काही आजार आहेत की डॉक्टरांच्या डोक्याबाहेर आहे. फिट नावाचा एक आजार आहे, त्यावर अजून कुठलंही संशोधन नाही. फिट नावाचा जो आजार आहे, बऱ्याच जणांना जलदेवतेमुळे हा त्रास होतो. ज्यांच्या घराजवळ आड, बोर, विहीर, नदी, हापसा, समुद्र, जलाशय, बंधारा, बऱ्याचपैकी हा आजार संबंधितांना होतो. त्यांच्यासाठी एक बाजारात जायफळ मिळतं. त्या जायफळावर श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून आणि धन्वंतरी मंत्र म्हणून ते जायफळ जर गळ्यात बांधलं, 8 दिवसात फिट येणं बंद होतं. अशा शरीरबाह्य किंवा दवाबाह्य अशा अनेक आजार आहेत. त्यात घोरणं हा एक आजार आहे. त्यावर डॉक्टरांकडे अजून इलाज नाही. बरेच लोक झोपताना खूप घोरतात, दुसऱ्याची झोप उडवून टाकतात. हा थोडा हास्याचा भाग आहे. त्यावर काही उपाय आहे का तुमच्याकडे घोरणं थांबण्याचं? आपल्या नित्यसेवेमध्ये गजेंद्र मोक्ष स्तोत्र आहे बघा. तुम्ही पुन्हा मागचं थोडं सिंहावलोकन करा. हा महिना मराठी महिना शेवटचा सिंहावलोकनाचा आहे. हा फाल्गुन महिना आहे. यामध्ये सिंहावलोकन करायचं असतं. जे घोरतात त्यांनी स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून किंवा ज्यांना म्हणता येत नाही त्यांच्या डोक्यावर दुसऱ्यानं हात ठेवून 3 आठवडे गजेंद्र मोक्ष स्तोत्र म्हटलं, घोरणं थांबतं. यावर कुठल्याही टॅबलेट, गोळ्या, औषधं डॉक्टरांकडून नाही. म्हणून अशा अनेक आजार आहेत